मध्ये regarding the number of elements in a set and representation of set with the Venn diagrams आणि त्यांचे इंटररिलेशन्स हा सेक्शन आपल्याला आता पाहायचा आहे. Particularly, if we consider two sets, suppose A and B. A आणि B असे दोन सेट जर आपण कन्सिडर केले, that is suppose set A equal to 1 2 3 4 5 6 7 and another set is suppose B equal to 3 5 7 9 11 and 13. Then how many elements are there in set A? How many elements are there in set A? Set A मध्ये असणाऱ्या एलिमेंटची संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6 7. बरोबर आहे? So you can write number of elements in set A equal to 7. Remember the notation. A represent the set and n of A represent the number of elements in a set. सेट मध्ये असणाऱ्या एलिमेंट्सची संख्या म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स. A represent the set having the elements 1 2 3 4 5 6 7. N of A denotes the number of elements in set A. A या सेटमध्ये असलेल्या एलिमेंटची संख्या म्हणजेच n of A. Similar to that, how many elements are there in set B? 6. So you can write n of B means number of elements in set B equal to 6. B या सेटमध्ये असणाऱ्या एलिमेंटची संख्या आपण 6 लिहिली. This number of element is also called cardinality number. हा पण एक वर्ड त्यासाठी खूप पुढे चालून तुम्ही ज्यावेळेस हायर मॅथमॅटिक्स स्टडी करता तिथे यूज केला जातो. द नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज ऑल्सो कॉल्ड द कार्डिनॅलिटी नंबर. पण ॲट प्रेझेंट तुम्हाला फक्त नंबर ऑफ एलिमेंट्स एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. सो दिस सेट A contains 7 elements and B contains 6 elements. Now, if we consider the set A union B, A union B हा सेट म्हणजे काय तर A चे सर्व एलिमेंट येतात, B चेही सर्व एलिमेंट येतात. A मध्ये 7 एलिमेंट्स आहेत, B मध्ये 6 एलिमेंट्स आहेत. मग नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B किती होणार बरं? A चे सर्व एलिमेंट घ्यायचे आहेत आणि B चे पण सर्व एलिमेंट घ्यायचे आहेत. A युनियन B मध्ये आपण A या सेटचे सर्व एलिमेंट घेतो, B या सेटचे सर्व एलिमेंट घेतो, म्हणजे त्याच्या युनियन मध्ये 10 13 व्हायला पाहिजे ना. A चे सर्व घ्यायचे म्हणजे 7, B चे सर्व घ्यायचे म्हणजे 6. 7 + 6 म्हणजे 13 व्हायला पाहिजे. होतं का असं? नाही होत. का? रिपीट होणार ना नंबर. येस. काही एलिमेंट त्या दोन सेटमध्ये कॉमन असू शकतात.
पण युनियनमध्ये आपण ते एलिमेंट डबल लिहित नाही, ते एकदाच लिहितो आपण, बरोबर. म्हणजे समजा आपण ए चे सर्व एलिमेंट जर लिहिले 1 2 3 4 5 6 7, तर बी चे सर्व एलिमेंट येत नाहीत. बी चे 3 5 7 3 5 7 हे तीनच एलिमेंट येतात. हे डबल झाले, हे परत लिहायची गरज आहे का? नाही. ए चे सर्व एलिमेंट आले आणि आता बी चे एलिमेंट लिहित असताना 3 5 7 ते ऑलरेडी लिहिलेत आपण, ते कुठल्याही क्रमाने येणार आलेत, ते महत्वाचं आहे. त्यामुळे बी चे आपल्याला फक्त कोणते एलिमेंट लिहायचे आहेत? 9 11. हे जर आपण काउंट केले टोटल तर किती झाले? 10. म्हणजे एन ऑफ ए युनियन बी, एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू आपण एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी असं नाही लिहू शकत. का? कॉमन एलिमेंट, ते कॉमन एलिमेंट डबल येतात, ते ए मध्ये पण काउंट होतात, बी मध्ये पण काउंट होतात. बघा हे तिघ जण जे 3 5 7 ते इथे पण मोजण्यात येतात, इथे पण मोजण्यात येतात, पण युनियन मध्ये मात्र ते एकदाच येतात. युनियन मध्ये एकदाच येतात आणि म्हणून यासाठी आपल्याकडे एक रिझल्ट पण आहे, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी माइनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. का माइनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी? कारण जे कॉमन आहेत ए आणि बी मध्ये, बघा ए इंटरसेक्शन बी जर आपण लिहिला सेट, तर ए आणि बी मधले कॉमन एलिमेंट कोणकोणते? 3 5 7. म्हणजेच एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती? 3. हे तीन एलिमेंट्स यात पण काउंट झाले, यात पण काउंट झाले, पण युनियन मध्ये ते एकदाच येतात, ते डबल येत नाहीत, म्हणून एकदा मायनस करावे लागतात. हा रिझल्ट खूप युजफुल आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जसा हा 2 सेटसाठी असलेला रिझल्ट आहे, तसाच 3 सेटसाठी असणारा हे रिझल्ट आपल्याला यूज करावा लागतो. दॅट इज एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता समजा ए आणि बी हे जर डिसजॉइंट सेट झाले असते. डिसजॉइंट सेट म्हणजे काय? डिसजॉइंट सेट म्हणजे त्यांच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही असे सेट म्हणजे कुठले? डिसजॉइंट सेट, बरोबर. जर ए आणि बी हे डिसजॉइंट सेट असते म्हणजे त्याच्यात एकही एलिमेंट कॉमन आला नसता, तर याची व्हॅल्यू 0 येणार. आणि अशा वेळी मात्र एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी येणार. कन्फ्युजन्स फॉर्म्युल्यामध्ये याच्यामुळे होतात. इफ कंडिशन आहे, जर इफ ए अँड बी आर डिसजॉइंट सेट्स, जर ए आणि बी हे डिसजॉइंट सेट असले तरच आपण हे लिहू शकतो. ओनली देन एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. म्हणजे थोडक्यात ए आणि बी मध्ये जर एकही एलिमेंट कॉमन नसला तर युनियन मध्ये काय होणार? ए चे सगळे येणार, बी चे सगळे येणार.
कॉमन एकही नाही आहे, पण एक जरी इलिमेंट कॉमन असला तर मात्र मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी करावं लागेल. ओके, दिस इज द इम्पॉर्टंट रिझल्ट फ्रॉम रिलेशन बिटवीन द युनियन, इंटरसेक्शन अँड नंबर ऑफ एलिमेंट्स. हा खूप फ्रिक्वेंटली वापरलेला फॉर्म्युला आहे आपण, आणि याही पुढे तो भरपूर जास्त यूज करायचाच आहे. असाच रिझल्ट आहे. पण याचं मिनिंग लक्षात घ्या की हे का मायनस करावा लागतोय ते खूप इम्पॉर्टंट आहे. गॉट दिस रिझल्ट? येस. आता यामध्ये असेच आपल्याला आणखी काही रिझल्ट्स हे लक्षात घ्यायचे, पण ते रिझल्ट्स आपण विथ द हेल्प ऑफ व्हेन डायग्राम्स विचारात घेणार आहेत. विथ द हेल्प ऑफ व्हेन डायग्राम्स आपण हे रिझल्ट्स विचारात घेणार आहेत. आधी हा पॉईंट नोट डाऊन करून घ्या. इथे हेडिंग असं टाका, नंबर ऑफ एलिमेंट्स. व्हेन डायग्राम्स म्हणजे नेमकं काय? व्हेन डायग्राम इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स. व्हेन डायग्राम इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स. दोन सेट असतील, तीन सेट असतील, त्यांना जर आपल्याला डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याला म्हटलं जातं व्हेन डायग्राम. इन जनरल व्हेन डायग्रामसाठी स्क्वेअर, रेक्टँगल, सर्कल अशा प्रकारच्या जॉमेट्रिकल फिगर्सचा वापर केला जातो. स्क्वेअर्स, रेक्टँगल्स, सर्कल्स या प्रकारचे जॉमेट्रिकल शेप्स यूज केले जातात. त्यातही मोस्टली सर्कल आणि रेक्टँगल हे सगळ्यात जास्त युजफुल, ज्यात रेक्टँगल हा नॉर्मली युनिव्हर्सल सेट रिप्रेझेंट करतो. रेक्टँगल रिप्रेझेंट्स द युनिव्हर्सल सेट and circles represent सबसेट्स. एखादा सेट युनिव्हर्सल सेट असेल तर त्या युनिव्हर्सल सेटचे जे सबसेट आहेत ते सर्कलने रिप्रेझेंट केले जातात आणि त्याचा जो युनिव्हर्सल सेट आहे तो रेक्टँगलने रिप्रेझेंट केला जातो.
आता इथे सपोज हा एक सेट ए त्याचं एक सर्कल आहे, सेट बी याचं एक सर्कल आहे, आणि हा जो रेक्टँगल दिसतोय बाहेर व्हाईट पोर्शन, व्हाईट वरती व्हाईट लक्षात येण्यासाठी तो बाजूचा ब्लॅक कलरचा रेक्टँगल काढलाय. व्हाईट पोर्शन म्हणजे युनिव्हर्सल सेट, आणि त्या व्हाईटच्या बाहेरचा जो ग्रे आहे तो काहीच नाही, तो फक्त जस्ट एक बॅकग्राऊंड म्हणून ठेवला आहे मी व्हाईट कलर लक्षात येण्यासाठी. युनिव्हर्सच्या बाहेरचं आहे ते सगळं, आपल्या युनिव्हर्सच्या बाहेर जायचं नाही. म्हणजे हा जो व्हाईट कलरचा रेक्टँगल दिसतोय तो युनिव्हर्सल सेट, त्याच्या आतमध्ये दोन सर्कल आहेत, एक आहे सर्कल ए आणि दुसरा आहे सर्कल बी. पण ते दोन्ही सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट झालेले आहेत. हा जो पोर्शन दिसतोय मधला तो त्या दोन्ही सेटचा इंटरसेक्शन दाखवतो, दोन्हीचा कॉमन पोर्शन दाखवतो. यामध्ये या प्रत्येक रिजनला एक पर्टिक्युलर मीनिंग आहे. हे मीनिंग कशा प्रकारे की ज्यावेळी आपण सेट ए म्हणतो त्यावेळी हे पूर्ण सर्कल विचारात घ्यायचं आहे, ब्ल्यू कलर. सेट ए म्हटलं की पूर्ण सर्कल, फक्त ब्ल्यू कलरचा हा पार्ट नाही तर पूर्ण सर्कल. सेट बी म्हटलं की पूर्ण सर्कल बी, सेकंड सर्कल. सेट ए म्हटलं की कंप्लीट सर्कल ए, सेट बी म्हटलं की कंप्लीट सर्कल बी. आणि हा त्यांचा कॉमन पोर्शन, हा त्यांचा कॉमन पार्ट. आता या प्रत्येक रिजनला मी एक सेपरेट नंबर देतो आणि त्या नंबरनुसार आपण याच्यावरती वर्किंग करणार आहे. हा आहे समजा नंबर 1, हा नंबर 2, हा नंबर 3 आणि हा नंबर 4. 4 रिजन आहेत. रिजन नंबर 1, रिजन नंबर 2, रिजन नंबर 3, रिजन नंबर 4. ओके. रिजन नंबर 1 कुठला? फक्त हा जो ब्ल्यू कलरचा भाग दिसतोय तेवढाच भाग म्हणजे रिजन नंबर 1. रिजन नंबर 1 कुठला? ब्ल्यू कलरचा जेवढा भाग दिसतोय तेवढाच पोर्शन म्हणजे रिजन नंबर 1. त्यानंतर रिजन नंबर 2 कुठला? जो हा मधला ग्रे कलरचा पोर्शन दिसतोय कॉमन मधला, तो पोर्शन म्हणजे रिजन नंबर 2. ओके. रिजन नंबर 3 कुठला? हा जो येलो कलरचा पोर्शन दिसतोय तो सर्कल बीचा, सर्कल बीचा हा येलो कलरचा भाग तो म्हणजे रिजन नंबर 3. आणि रिजन नंबर 4 म्हणजे काय? तर ह्या दोन्ही सर्कल ए आणि बी च्या बाहेरचा पण युनिव्हर्सल सेटच्या मधला. ए आणि बी या दोन्ही सर्कलच्या बाहेरचा पण युनिव्हर्सलच्या मधला, असा रिजन नंबर 4 आहे. ओके. मग यात या प्रत्येक रिजनला आपण एक मीनिंग देणार आहेत.
समजा आपल्याला सेट ए म्हणायचं आहे, मग ए या सेटमध्ये कोणकोणते रिजन येतील? ए या सेटमध्ये कोणकोणते रिजन येतील? 1 and 2. 1 आणि 2 त्यांना आपण ॲज ए एलिमेंट गृहीत धरू. जेवढे व्हर्बलचे क्वेश्चन आहेत 2 सेट असणारे, त्या सगळ्या व्हर्बलच्या क्वेश्चनसाठी सगळ्यात युजफुल असणारी ही शॉर्ट ट्रिक असणार आहे आता या सेक्शनमध्ये आपण पाहत असलेली. ही एवढी एक डायग्राम लक्षात व्यवस्थित घेतली आपण की व्हर्बलमधला कुठलाही क्वेश्चन येऊ द्या त्याला आपल्याला याच्यामध्ये सॉल्व्ह करता येतो इझिली. ए या सेटमध्ये कोणकोणते 2 रिजन आहेत? 1 आणि 2. बी या सेटमध्ये 2 and 3. बी मध्ये कोणकोणते आले? 2 आणि 3. आणि जो यू आहे युनिव्हर्सल सेट आहे त्याच्यामध्ये कोणकोणते रिजन येतील? 1, 2, 3, 4. 1, 2, 3 आणि 4 हे सगळेच रिजन आले, 4 आहे. युनिव्हर्सल सेटमध्ये 4ही रिजन येतात. यू म्हणजे फक्त 4 नाही, तर युनिव्हर्सलमध्ये हे सगळे आले 4ही रिजन, तो झाला युनिव्हर्सल. ओके. आता हा जो 2 नंबरचा रिजन आहे तो काय रिप्रेझेंट करेल बरं? A intersection B. 2 नंबरचा रिजन काय काय रिप्रेझेंट करेल? ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी मधले कॉमन एलिमेंट्स. ए इंटरसेक्शन बी म्हणजेच ए आणि बी मधले कॉमन एलिमेंट्स. ओके. ए इंटरसेक्शन बी रिजन नंबर 2. त्यानंतर मग जर ए इंटरसेक्शन बी म्हणजे रिजन नंबर 2 येतो, तर ए युनियन बी मध्ये कोणकोणते रिजन येतील बरं? One, 2, 3. ए युनियन बी मध्ये कोणकोणते रिजन येतील? यस. 1, 2, 3. 1, 2 आणि 3. आपण इथे पाहू शकतो सेट ए मध्ये 1 आणि 2 आहेत, बी मध्ये 2 आणि 3 आहेत, मग युनियन मध्ये 1, 2, 3 आले. सेट आणि व्हेन डायग्राम आणि सेट दोन्हीचंही कोऑर्डिनेशन इथे आपण लक्षात घेऊ शकतो. म्हणजे आपण हा पूर्ण दोन्ही सर्कलचा जो भाग आहे 1, 2, 3 तीनही रिजन, हा पोर्शन म्हणजे ए युनियन बी. आपल्याला प्रत्येक वेळी हे लिहायचं नाहीये, हे वेगळे असणार आहेत सेट. मोस्टली सेट फक्त असतील, एलिमेंट नसतील. त्या एलिमेंटची संख्या दिलेली असू शकते, त्या सेटला डिफाईन केलेलं असू शकतं, पण आपल्याला त्या प्रत्येक ठिकाणी हे लक्षात घ्यावं लागेल की ए युनियन बी म्हटलं की काय काय येणार? हे तिन्ही रिजन येणार, हे परफेक्ट पाहिजे. ए इंटरसेक्शन बी म्हटलं की कुठला रिजन येणार? रिजन नंबर 2 येणार. आपला हे लक्षात ठेवायचं. ओके. बर, आता मला सांगा रिजन नंबर 1 काय रिप्रेझेंट करतो? ओनली 1. Set A. सेट ए मध्ये तर 1 आणि 2 दोघं पण आहेत ना. हा पण आहे ना ए मध्ये, 2 नाही आहे का ए मध्ये? ए म्हणजे तर 1 आणि 2 दोन्ही पण आहेत ना.
बरोबर आहे. A minus येस, A minus B. A मायनस बी. रिजन नंबर 1 म्हणजे काय? असे एलिमेंट जे ए मध्ये तर आहेत पण बी मध्ये आहेत का? 2 नंबर बघा, ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे, पण 1 नंबरचा जो रिजन आहे तो फक्त ए मध्ये आहे. ओनली ए मीन्स बिलॉंग्स टू ए बट नॉट इन बी. आणि म्हणजेच ए मायनस बी. बरोबर आहे. रिजन नंबर 1, आता पहा, लक्ष द्या, हा ए. डिफरन्सची कन्सेप्ट इथे जास्त क्लिअर होते. हा सेट ए, पूर्ण सर्कल म्हणजे सेट ए, त्याच्यातून हे बीचे एलिमेंट काढून टाकले म्हणजे या पूर्ण सर्कलमधून हे ग्रे पोर्शन जो आहे तो काढून टाकला की फक्त ब्ल्यू पोर्शन राहतो आणि तो म्हणजे ए मायनस बी असतो. बरोबर आहे. डिफरन्स ऑफ टू सेट्स ए मायनस बी चा अर्थ काय? असे एलिमेंट जे ए मध्ये आहेत पण बी मध्ये नाहीत. ए मध्ये आहेत पण बी मध्ये नाहीत. आणि त्यात कोणते एलिमेंट येतील? कुठला रिजन येईल? फक्त रिजन नंबर 1. गेटिंग दिस? ए मायनस बी चा अर्थ व्हेन डायग्राम मध्ये कुठला आहे? हा पोर्शन काय रिप्रेझेंट करतो ब्ल्यू कलरचा? ए मायनस बी. ए म्हटलं की 1 आणि 2 दोन्ही आले, पण त्यातला 2 तर कॉमन आहे जो बी मध्ये पण आहे. मग 2 जर काढून टाकला तर राहतो ए मायनस बी. मग रिजन नंबर 3 काय रिप्रेझेंट करेल बरं? रिजन नंबर 3 काय B रिप्रेझेंट? minus A. बी मायनस ए. कारण बी म्हणजे हे पूर्ण सर्कल, बरोबर आहे. त्यातनं ए चे एलिमेंट काढून टाकायचे. बी या सर्कलमधून ए चे एलिमेंट काढून टाकले तर शिल्लक राहील बी मायनस ए. आणि त्यामुळं बी मायनस ए याच्यामध्ये कोणता रिजन येतो? रिजन नंबर 3 ओनली. ओके. त्यानंतर ए कॉम्प्लिमेंट ए डॅश, याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट येतील बरं? कोणकोणते रिजन येतील बरं? 3 and 4. ए डॅश मध्ये कोणकोणते एलिमेंट येतील? 3 and 4. 3 आणि 4. बरोबर आहे. ए मध्ये आहेत 1 2. हे सोडून युनिव्हर्सलचे सगळे म्हणजे कोण राहिले? 3 4. पण ते डायग्राम मधून पण आपल्याला लक्षात यायला पाहिजे. इथे ए कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंटची पण कन्सेप्ट डायग्रामॅटिकली लक्षात घ्या. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे हे सर्कल सोडून, हे सर्कल सोडून याच्या बाहेरचे म्हणजे कोण? 3 आणि 4. तो झाला ए डॅश, जे ए मध्ये नाहीत पण युनिव्हर्सल मध्ये आहेत. सिमिलरली बी डॅश, One, four. 1 आणि 4. बरोबर. कारण बी मध्ये कोण कोण आहेत? 2 आणि 3 आहेत. ते काढून टाकले तर बीच्या बाहेर कोण राहिलं? 1 आणि 4.
बरोबर. लाईकवाईज वेन डायग्राम मधला हा प्रत्येक रिजन आपण या प्रकारे नोटेशन फॉर्ममध्ये विचारात घेऊ शकतो, त्याचं मिनिंग. आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स मधून जर आपण विचार केला तर आपला हे सेटचे एलिमेंट वगैरे दिलेले नसतात, सेट डिफाईन करून दिलेले असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरा, हे आता मिनिंग आपल्याला ट्रान्सफर करायचे. युनिव्हर्सल सेट आहे सेट ऑफ ऑल स्टुडंट्स. युनिव्हर्सल सेट मध्ये कुठले स्टुडंट्स आहे, काय रिप्रेझेंट करतो युनिव्हर्सल सेट? ऑल स्टुडंट्स. U represents all students. Set A represent the students who like to play cricket. A काय रिप्रेझेंट करतोय? Students who like to play cricket. And B represent the students who like to play football. ओके, हे तीन सेट आपण या प्रकारे डिफाइन केले. युनिव्हर्सल सेट मध्ये सगळे स्टुडंट आले. ए म्हटलं सेट ए, त्यात कोणते स्टुडंट? ज्यांना क्रिकेट खेळायला आवडतं. बी हा सेट घेतला, त्यात कुठले स्टुडंट? ज्यांना फुटबॉल खेळायला आवडतं. ओके, मग मला सांगा रिजन नंबर 2 मध्ये कोणते स्टुडंट येतील? रिजन नंबर 2 मध्ये कोणते स्टुडंट्स येतील? येस, रिजन नंबर 2 मध्ये कोणते स्टुडंट येतील? Students who like the both games. Students who like to play both the games, cricket as well as football. Students who like to play both the games, cricket as well as football. कारण का हे सर्कल क्रिकेटचं आहे, हे सर्कल फुटबॉलचं आहे. आणि हा जो पार्ट आहे तो ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे. म्हणजे यात असे स्टुडंट आहेत ज्यांना क्रिकेट खेळायला पण आवडतं आणि फुटबॉल खेळायला पण आवडतं. बरोबर आहे. बोथ किंवा अँड. आता पहा, एक 3-4 शब्द आहेत खूप महत्वाचे. ते शब्द आणि हे डायग्राम कुठलंही एक्झाम्पल येऊ द्या त्याच्यावरतीच आहे. त्यामुळं ए इंटरसेक्शन बी आपण जर म्हटलं, कारण रिजन नंबर 2 म्हणजे ए इंटरसेक्शन बी. बरोबर आहे. अँड किंवा बोथ. कारण का इंटरसेक्शन मध्ये दोन्हीचे कॉमन एलिमेंट येतात. आणि कॉमन म्हणजे असे एलिमेंट जे ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत. आपण जेव्हा इंटरसेक्शन डिफाईन केलं त्याचवेळी हे वर्ड्स विचारात घेतले होते. एलिमेंट्स दॅट बिलॉंग्स टू बोथ द सेट ए ॲज वेल ॲज सेट बी. इंटरसेक्शन मध्ये असे एलिमेंट येतात की जे ए मध्ये आहेत आणि बी मध्ये पण आहेत.
ए मध्ये आहेत आणि बी मध्ये पण आहेत, दोन्ही ठिकाणी आहेत ए इंटरसेक्शन बी. ओके, त्यानंतर कळला इंटरसेक्शनचा अर्थ. मग आता एक्झाम्पलनुसार जर विचार केला तर यात कोणते स्टुडंट येतील? हु लाईक बोथ क्रिकेट ॲज वेल ॲज फुटबॉल. ज्यांना क्रिकेट पण आवडतं आणि फुटबॉल पण आवडतो असे दोन्ही प्रकारचे स्टुडंट यामध्ये येतील. एक्झाम्पलनुसार हे फक्त बदलत जाणार आहेत. इथले शब्द वेगवेगळे खेळ असतील किंवा वेगवेगळे काही पदार्थ असतील, याला हे आवडतं त्याला ते आवडतं, हा हे स्टडी करतो हा ते स्टडी करतो, हे फक्त प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये हे बदलत जातील. पण मुख्य कीवर्ड्स लक्षात ठेवायचे, अँड किंवा बोथ. क्लिअर? त्यानंतर मग ए युनियन बी मध्ये कोणते स्टुडंट येतील बरं? ए युनियन बी मध्ये कोणते स्टुडंट येतील? यस, ए युनियन बी मध्ये कुठले स्टुडंट येतील? Student who like at least one game to play cricket or football. येस, आपण युनियन इंटरसेक्शन वगैरे ज्यावेळेस डिफाईन केले त्यावेळीच हे कीवर्ड्स पाहिलेले सर्व, म्हणून त्याही वेळी सांगितलं होतं की हे कीवर्ड लक्षात ठेवा, हे खूप युजफुल आहेत. पुढं आपण फक्त सेट ए लिहिला, सेट बी लिहिला, त्याचं युनियन कसं लिहायचं, इंटरसेक्शन कसं लिहायचं, ते 9वी झालंय आपलं सगळं. याचा अभ्यास करून आपल्याला थोडंसं पुढचं थिंकिंग करणं गरजेचं आहे. त्याच्या मिनिंगवरती फोकस देणं गरजेचं आहे. 9th लेवलमधून आपल्याला पुढच्या लेवलमध्ये येणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याच्या थेरॉटिकल पार्टमध्ये एंटर व्हा आधी. ओके, युनियन ऑर किंवा ॲटलिस्ट हा शब्द वापरलेला आपण. ए युनियन बी मध्ये कोणकोणते रिजन येत आहेत? 1, 2 आणि 3. 1 म्हणजे क्रिकेट खेळणारे, 2 म्हणजे दोन्ही खेळणारे, 3 म्हणजे फुटबॉल खेळणारे. ए युनियन बी, ए म्हणजे क्रिकेट खेळणारे, बी म्हणजे फुटबॉल खेळणारे. त्यांच्या युनियनमध्ये क्रिकेटवाले पण येतील, फुटबॉलवाले पण येतील. म्हणजे असे स्टुडंट की जे या दोन पैकी किमान एक तरी खेळ खेळतात किंवा एक तरी खेळ त्यांना आवडतो. बरोबर आहे? म्हणजे ए युनियन बी मध्ये काय येईल? who like to play at least one game किंवा ए और बी असे त्याला म्हणता येईल. ॲटलिस्ट किंवा ऑर म्हटलं की युनियन. हु लाईक टू प्ले क्रिकेट और फुटबॉल. ए युनियन बी मध्ये कुठले स्टुडंट येतील? हु लाईक टू प्ले क्रिकेट और फुटबॉल. त्यांना क्रिकेट आवडतं किंवा फुटबॉल आवडतो. म्हणजेच आपण म्हणू शकतो हु लाईक टू प्ले ॲट लिस्ट वन ऑफ द गेम. त्यांना या दोन पैकी किमान एक तरी खेळ खेळायला आवडतो. किमान, ॲटलिस्ट. लक्षात येत आहे? ए युनियन बी चा अर्थ काय? स्टुडंट हु लाईक टू प्ले ॲट लिस्ट वन ऑफ द गेम. 1 म्हणजे क्रिकेट, 2 म्हणजे दोन्ही पण, 3 म्हणजे फुटबॉल. 1, 2, 3 तिन्ही आले
म्हणजे त्यांना क्रिकेट आवडतंय किंवा फुटबॉल आवडतंय, काहीतरी खेळतात ते दोन्हीपैकी किमान. ओके, मग मला सांगा आता बा, ठीक आहे, आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप जाऊ. सेट ए म्हणजे क्रिकेट खेळणारे स्टुडंट, सेट बी म्हणजे फुटबॉल खेळणारे स्टुडंट. मग ए डॅशचा अर्थ काय होईल? ए डॅशचा अर्थ काय? येस, कॉम्प्लिमेंटचा कीवर्ड काय? नॉट. ए म्हणजे ए मध्ये आहेत, ए डॅश म्हणजे ए मध्ये नाहीत, बी म्हणजे बी मध्ये आहेत, बी डॅश म्हणजे बी मध्ये नाहीत, सी म्हणजे सी मध्ये आहेत, सी डॅश म्हणजे सी मध्ये नाहीत. हे जर लक्षात राहत नसेल तर आपण ए पासून झेड पर्यंत असं लिहून काढू शकतो 26 टाइम्स. ए कॉम्प्लिमेंट नॉट इन ए. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे नॉट इन ए, ज्याचा कॉम्प्लिमेंट आहे त्या सेटमध्ये नसणारे एलिमेंट. मग ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? तर ए या सेटमध्ये नसणारे. ए डॅश म्हणजे नॉट इन ए. मग बी डॅश काय होईल? नॉट इन बी. ए म्हणजे असे स्टुडंट जे क्रिकेट खेळतात, ए डॅश म्हणजे असे स्टुडंट जे क्रिकेट नाही खेळत. स्टुडंट्स हू लाईक क्रिकेट म्हणजे सेट ए. मग ए डॅश काय होणार? स्टुडंट हू डोंट लाईक क्रिकेट. ओके, बी म्हणजे स्टुडंट हू लाईक टू प्ले फुटबॉल. बी डॅश म्हणजे स्टुडंट्स हू डोंट लाईक टू प्ले फुटबॉल. येते लक्षात अर्थ? आपल्याला काय होतं, व्हर्बल क्वेश्चन मध्ये बऱ्याचदा काय विचारलंय हेच कळत नाही. त्याच्यासाठी हे वर्ड्स, कीवर्ड्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत. स्टुडंट हू लाईक टू प्ले क्रिकेट म्हणजे सेट ए. स्टुडंट हू डोंट लाईक टू प्ले क्रिकेट, ए डॅश. स्टुडंट हू लाईक टू प्ले फुटबॉल, सेट बी. स्टुडंट हू डोंट लाईक टू प्ले फुटबॉल, बी डॅश. आता मला सांगा रिजन नंबर 4 काय रिप्रेझेंट करतो? आपण रिजन नंबर 2 चा अर्थ पाहिला, रिजन नंबर 1, 2, 3 चं मिनिंग पाहिलं, ए डॅश पाहिला, बी डॅश पाहिला. पण ठीक आहे, रिजन नंबर 1 काय आधी ते बघू. रिजन नंबर 1 काय रिप्रेझेंट करतो? आता त्याचं नोटेशन तर कळलं आपल्याला. रिजन नंबर 1 म्हणजे ए मायनस बी, नोटेशन तर कळलं. पण आता नेमकं आपल्या ह्या एक्झाम्पल मध्ये ए मायनस बी म्हणजे नेमके कुठले स्टुडंट रिप्रेझेंट होतात? Students who only like to play cricket. Students who like to play only cricket. पहा, रिजन नंबर 1 म्हणजे ए मायनस बी. ए मायनस बी चा अर्थ काय? ए मध्ये आहेत पण बी मध्ये नाहीत. ए मध्ये आहेत म्हणजे क्रिकेट आवडतं, पण बी मध्ये नाहीत म्हणजे फुटबॉल नाही आवडत. बरोबर, सिंपल. ए मायनस बी चा अर्थ काय? स्टुडंट हू लाईक टू प्ले क्रिकेट बट नॉट फुटबॉल.
ए मायनस बीचा अर्थ एलिमेंट्स प्रेझेंट इन ए बट नॉट प्रेझेंट इन बी. प्रेझेंट इन ए अँड नॉट इन बी. आता लक्षात घ्या, नोटेशन अल्टरनेटिव्हली. ए मायनस बी, ए मायनस बी म्हणजे प्रेझेंट इन ए बट नॉट प्रेझेंट इन बी. ए मध्ये आहेत पण बी मध्ये नाहीत. क्रिकेट आवडतं पण फुटबॉल आवडत नाही. म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो दे लाईक टू प्ले ओनली क्रिकेट. 1 नंबरचा रिजन काय? ओनली क्रिकेट. 2 मध्ये क्रिकेट आहे पण फुटबॉलही आहे. त्यामुळं रिजन नंबर 1 मध्ये कोणते स्टुडंट येतात? दॅट बिलॉंग्स टू ओनली सेट ए. that belongs to only set A. येते लक्षात? आता ह्याला खूप वेगळ्या प्रकारे वर्डिंग आहे. ए मायनस बी, ए मध्ये आहेत पण बी मध्ये नाहीत. यालाच एक फॉर्म्युला, एक अल्टरनेटिव्ह नोटेशन पण आहे. ए मायनस बी इक्वल टू ए मध्ये आहेत पण बी मध्ये नाहीत. किंवा आपण असे म्हणू शकतो ए मध्ये आहेत आणि बी मध्ये नाहीत. आता पहा, ए मध्ये आहेत म्हणजे ए आणि म्हणजे अँडचं असतं इंटरसेक्शन. बरोबर आहे? ए मध्ये आहेत आणि बी मध्ये नाहीत म्हणजे बी कॉम्प्लिमेंट. ए मध्ये आहेत आणि बी मध्ये नाहीत. बिलॉंग्स टू ए अँड नॉट बिलॉंग टू बी. म्हणजे ए मायनस बी लाच हे नोटेशन पण वापरलं जातं काही वेळा. अर्थ एकच आहे. पहा, ए मायनस बी म्हणजे ए मध्ये आहेत पण बी मध्ये नाहीत. बट आणि अँड हे दोन्ही इक्विव्हॅलंट मिनिंगचे वर्ड्स आहेत. ए मध्ये आहेत आणि बी मध्ये नाहीत. आणि म्हणजे अँड म्हटलं की इंटरसेक्शन, ऑर म्हटलं की युनियन, नॉट म्हटलं की कॉम्प्लिमेंट. हे 3 शब्द, अँड, इंटरसेक्शन, ऑर युनियन, नॉट, कॉम्प्लिमेंट. 3 वर्ड्स. ओके. त्यानुसारच ए मायनस बीचा आपण आणखी एक अर्थ सांगू शकतो. ए इंटरसेक्शन बी डॅश असंही त्याला रिप्रेझेंट केलं जातं. ओके. सिमिलर टू दॅट आता तुम्ही सांगा बी मायनस ए याच्यामध्ये कोणते स्टुडंट येतील? बी मायनस ए मध्ये कोणते स्टुडंट येतील? आपल्या या एक्झाम्पल नुसार बी मायनस ए मध्ये कोणते स्टुडंट येतील? कारण बी मायनस ए म्हणजे रिजन नंबर 3. कोणते स्टुडंट येतील? Students who only play football. स्टुडंट हू लाईक टू प्ले ओनली फुटबॉल. बरोबर आहे? ओनली फुटबॉल. स्टुडंट हू लाईक टू प्ले ओनली फुटबॉल म्हणजेच बिलॉंग्स टू ओनली बी. हे शब्द आहेत. ओनली ए म्हटलं की ए मायनस बी फाइंड करायचं आहे. ओनली बी म्हटलं की बी मायनस ए फाइंड करायचं आहे. एक्झाम्पल मध्ये आपलं विचारलं जातं फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक टू प्ले ओनली क्रिकेट. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक टू प्ले ओनली फुटबॉल.
असे क्वेश्चन्स आहेत आपल्याला. बी मायनस ए म्हणजे एलिमेंट्स दॅट बिलॉंग्स टू ओनली बी. तर ओनली बी म्हणजे काय, तर बी मध्ये आहेत आणि ए मध्ये नाहीत. बरोबर आहे. बी मध्ये आहेत पण ए मध्ये नाहीत, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो ए मध्ये नाहीत आणि बी मध्ये आहेत. मग ए मध्ये नाहीत म्हटलं की ए कॉम्प्लिमेंट, नॉट म्हटलं की कॉम्प्लिमेंट. बरोबर. ए मध्ये नाहीत आणि अँड म्हणजे इंटरसेक्शन, बी मध्ये आहेत. ए मध्ये नाहीत आणि बी मध्ये आहेत. इथे आपण 2-2 सेट मध्येच आहे. पुढं आपल्याला काही 3 सेटच्या कॉम्बिनेशनचे भरपूर रिलेशन्स आहेत. एवढे सगळे त्यासाठी रिझल्ट लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त हे काही कीवर्ड्स आहेत. अँड, इंटरसेक्शन, ऑर, युनियन, नॉट, कॉम्प्लिमेंट, डिफरन्स, ओनली ए किंवा ओनली बी. कळले का हे मिनिंग सर्व इथपर्यंत? हो येस सर. हो सर. आता पहा, एक एक आपण बघू. रिजन नंबर 1. सर रिजन नंबर 1 म्हणजे ए मायनस बी. रिजन नंबर 1 म्हणजे ए मायनस बी. असे स्टुडंट की ज्यांना फक्त क्रिकेट खेळायला आवडतं. दे लाईक टू प्ले ओनली क्रिकेट. क्लिअर. रिजन नंबर 2 ए इंटरसेक्शन बी. स्टुडंट हु लाईक टू प्ले बोथ cricket as well as football. Student who like to play both cricket and football. ज्यांना दोन्ही खेळ खेळायला आवडतात. रिजन नंबर 2. क्लिअर. रिजन नंबर 3 बी मायनस ए. स्टुडंट हु लाईक टू प्ले ओनली फुटबॉल बट नॉट क्रिकेट. त्यांना फुटबॉल खेळायला आवडतं पण क्रिकेट खेळायला नाही आवडत. रिजन नंबर 3. ए म्हणजे क्रिकेट खेळायला आवडतं 1 आणि 2. बी फुटबॉल खेळायला आवडतं 2 आणि 3. ए डॅश क्रिकेट खेळायला नाही आवडत. क्रिकेट खेळायला नाही आवडत 3 आणि 4. बी डॅश फुटबॉल खेळायला नाही आवडत. त्या नोटेशनचं आणि एक्झाम्पलचं आपल्याला कोऑर्डिनेशन करावं लागतं. आता मला सांगा, एक जण राहिलाय. हां, रिजन नंबर 4. त्या रिजन नंबर 4 मध्ये कोण स्टुडंट आहेत नेमके? Students who don't like both cricket and football. Don't like both. Region number 4. Region number 4 असे स्टुडंट आहेत की जे क्रिकेट पण खेळत नाहीत आणि फुटबॉल पण खेळत नाहीत. बरोबर आहे. जे त्यांना क्रिकेट पण नाही आवडत आणि फुटबॉल पण आवडत नाही, दोन्ही खेळ आवडत नाहीत, असे स्टुडंट कुठे आहेत? पण ते स्टुडंट आहेत कारण युनिव्हर्सल मध्ये आहेत. असे स्टुडंट आहेत की ज्यांना क्रिकेट पण आवडत नाही आणि फुटबॉल पण आवडत नाही. आता याच्यावरून पहा फक्त मिनिंगनी कसा रिझल्ट तयार होतो, प्रूव्ह होतो. एक बी केअरफुल. ए युनियन बी मध्ये आपण कोण घेतले? रिजन नंबर 1, 2 आणि 3 आहेत. तर त्याला काय म्हणलं आपण? ए युनियन बी ला Students
who like both games. Union. Football and cricket. Union. Football or cricket. त्यामुळे वर्ड लक्षात घ्या, हे 3 वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. इंटरसेक्शन अँड युनियन और कॉम्प्लिमेंट नॉट. इंटरसेक्शन अँड युनियन और कॉम्प्लिमेंट नॉट. आणि हे पाठ न झाल्यामुळे काय होतं प्रॉब्लेम, एखाद्या पॉईंटवरती आपण सुरुवात केलेली होती, नेमकं आता काय आपला डिस्कस करायचं हेच निघून जातं आणि आपण परत तिथेच येऊन अडकतो प्रत्येक वेळी. आता पुन्हा परत ए युनियन बी म्हणजे नेमके कुठले स्टुडंट. Students who like cricket or football. स्टुडंट्स हू लाईक टू प्ले क्रिकेट और फुटबॉल, किंवा आपण असं म्हणू शकतो स्टुडंट हू लाईक टू प्ले ॲट लिस्ट वन ऑफ द गेम्स. बरोबर आहे, और किंवा ॲटलिस्ट. म्हणजे यात असे स्टुडंट आहेत ज्यांना किमान एक तरी खेळ आवडतो या 2 पैकी. बरोबर, असे स्टुडंट आहेत की ज्यांना किमान एक तरी खेळ आवडतो. मग याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. आता ए युनियन बी मध्ये कोण आहेत, 2 पैकी किमान एक तरी खेळ आवडणार आहेत. त्याचा कॉम्प्लिमेंट काय, 2 पैकी एकही खेळ न आवडणारे. बरोबर आहे. यस. ए युनियन बीचा अर्थ काय, युनियन म्हणजे 2 पैकी किमान एक तरी खेळ खेळतात, काहीतरी खेळतात, क्रिकेट तरी खेळतात, फुटबॉल तरी खेळतात किंवा दोन्ही खेळतात. काहीतरी तर खेळतात ते, म्हणजे काहीच खेळत नाहीत, ते त्याच्या अपोजिट झाले. अपोजिट. कॉम्प्लिमेंटचा अर्थ, नॉटचा अर्थ. ए म्हणजे क्रिकेट खेळणारे, ए डॅश म्हणजे क्रिकेट न खेळणारे. कॉम्प्लिमेंटचा अर्थ क्लिअर झालाय का आधी ते बघा. ए युनियन बी म्हणजे कुठले स्टुडंट, ए युनियन बी म्हणजे ॲट लिस्ट वन ऑफ द गेम, म्हणजे 2 पैकी किमान एक तरी खेळ खेळणारे. त्याच्या अपोजिट कोण, एकही खेळ न खेळणारे. आणि ते कुठे येतात मग, रिजन नंबर 4. बघा. ए युनियन बी चा जर कॉम्प्लिमेंट घेतला तर 1, 2, 3 सोडून उरला कोण, युनिव्हर्सल मधला. बरोबर आहे. आता हे एकही खेळ न खेळणारे म्हणजे आपण असं म्हणू शकतो, दे डोंट लाईक क्रिकेट अँड दे डोंट लाईक फुटबॉल. ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. ए म्हणजे क्रिकेट खेळणारे, ए डॅश म्हणजे क्रिकेट न खेळणारे. इंटरसेक्शन म्हणजे अँड, इंटरसेक्शन म्हणजे अँड. बी डॅश म्हणजे फुटबॉल न खेळणारे. मग ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश या नोटेशनचा अर्थ काय, ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश या नोटेशनचा अर्थ काय, स्टुडंट who don't like to play cricket and don't like to play football. जे क्रिकेटही खेळत नाहीत आणि फुटबॉलही खेळत नाहीत, ते काहीच खेळत नाहीत म्हणजे कोण, बरोबर.
आणि बघा या दोन्हीचं इंटरसेक्शन काय येत आहे 4. 4. म्हणजे हे दोन इक्वल येत आहेत, बरोबर आहे. हे दोन इक्वल येत आहेत आणि हे इक्वल असतात. आपण पाहिलंय डी मॉर्गन्स लॉ. बघा लिंकिंग कसं आहे ते. काय होतं क्वेश्चन मध्ये काही वेळात म्हणजे फॉर्म्युला याचा अवेलेबल असतो, विचारतात या स्वरूपात. आपल्याला ते लक्षात यावं लागतं की याचा आणि याचा अर्थ एकच आहे. ए युनियन बी किमान एकतरी खेळ खेळतात, त्याचा कॉम्प्लिमेंट एकही खेळ खेळत नाहीत. मग एकही खेळत नाहीत म्हणजे क्रिकेट पण खेळत नाहीत आणि फुटबॉल पण खेळत नाहीत, बरोबर. म्हणजेच आपण म्हणू शकतो ए युनियन बी ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट बाय डी मॉर्गन्स लॉ. आणि आपण हे या सेटवरून या रिजनवरून पण प्रूव्ह केलं आणि त्याच्या मिनिंगवरून पण प्रूव्ह केलं. हे जास्त महत्वाचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मिनिंग. ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे रिजन नंबर 4. ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश म्हणजे रिजन नंबर 4. ओके, कळलंय हे सर्व? Yes, sir.